उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये शिवसेना मनसे मनोमिलन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। उत्तर सोलापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा मनोमिलन मेळावा मौजे भोगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यात दोन्ही पक्ष आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ यांनी भगवा फडकवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला, तर मनसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके यांनी नेतृत्वाच्या आदेशानुसार एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। कारण आपली ताकद कमी नाही, आपली ताकद आपण समोरच्याला दाखवून द्यायला कमी पडतोय, जनतेला आपल्या सोबत घ्यायला कमी पडतोय, ही वस्तुस्थिती आहे। लोकांना आपल्याला मतदान करायचं आहे, लोकांना आपल्यासारखी सेवा करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं आहे, परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि अशा पद्धतीनं आपण जे काय फटके तुटके आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कमकुवत शिवसैनिकांना घेऊन आपण गेल्या वेळचा किल्ला लढवला आणि आपण 2 नंबरवर गेलो होतो। आणि आता तर आपण महानगर सेनेची युती केली, जे आपली एकीकरणच झालंय, मला युती पण म्हणू नका, आपण एकच आहे असं गृहीत धरा। आणि एवढं करून सुद्धा आपल्याला अजून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात येणाऱ्या समविचारी पक्षाच्या लोकांना आपल्यासोबत घ्यायचं आहे, ज्यांचं धोरणच भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे, अशा लोकांना घ्यायचं आहे, घ्यावं आणि सर्वांची एकत्रित मोठ बांधून आपण 9च्या 9 जागेवर विजय मिळवू शकतो, याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे। मेळाव्यास दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।